नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल यावल येथील ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमचे स्वागत आहे। मी तुमची मराठी टीचर कुंदा नारखेडे मिस। आज आपण इयत्ता 5वीतील मराठी सुलभ भारती विषयातील पाठ क्रमांक 11 इंधन बचत हा पाठ बघूया। विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की इंधन म्हणजे काय? आपण कोणत्या वस्तूला इंधन म्हणतो, कोणत्या साधनाला इंधन म्हणतो हे तुम्हाला माहिती आहे का? बऱ्याच मुलांना हा प्रश्न पडत असेल की इंधन म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, आपण घरामध्ये गॅस वापरतो, तर गॅसचा वापर आपण कशासाठी करतो? तर स्वयंपाक करण्यासाठी करतो, बरोबर? म्हणजे अन्न शिजवण्यासाठी आपण गॅस सिलेंडरचा वापर करतो, गॅस शेगडीचा वापर करतो। तसेच आपण चुलीमध्ये लाकूड जाळतो, बरोबर? तर चुलीमध्ये लाकूड जाळले की चुलीवर सुद्धा आपण स्वयंपाक करू शकतो, अन्न शिजवू शकतो। त्याचबरोबर तुमच्याकडे जी गाडी असेल, 2 व्हीलर 4 व्हीलर, तर त्या गाडीमध्ये काय लागते? पेट्रोल लागते। तर पेट्रोलसुद्धा काय आहे? इंधन आहे, म्हणजे ती गाडी पेट्रोलवर चालते। जर तुम्ही त्यामध्ये पाणी टाकले तर ती गाडी चालेल का? नाही। पेट्रोल डिझेल टाकले तरच ती गाडी चालेल। म्हणजे पेट्रोल डिझेल हे सुद्धा काय आहे? इंधनच आहे, बरोबर? आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, आधीच्या काळामध्ये ज्या रेल्वे होत्या त्या रेल्वे कोळशावर चालायच्या, बरोबर? आणि कोळसा जाळून सुद्धा आपण घरी अन्न शिजवू शकतो। कोळशाच्या शेगड्या बाजारात उपलब्ध झालेल्या असतात, त्यामध्ये कोळसा भरून आपण स्वयंपाकासाठी तो स्टोव वापरू शकतो। तर कोळसासुद्धा काय? एक इंधनच आहे, बरोबर? तर अशा काही गोष्टी आहे की आपल्याला त्यापासून उष्णता मिळते, प्रकाश मिळतो, अशा वस्तूंना इंधन म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे सर्वात आधी आपण इंधन या शब्दाची व्याख्या बघूया। नीट ऐकायचे सर्वांनी। घरगुती कामासाठी किंवा औद्योगिक उपयोग करण्यासाठी लागणारी उष्णता उत्पन्न करण्यासाठी व प्रकाश मिळवण्यासाठी जे पदार्थ जाळले जातात त्यांना इंधन म्हणतात। समजली व्याख्या? बघा, परत सांगते एकदा। घरगुती कामासाठी, आता घरगुती कामासाठी म्हणजे काय? तर स्वयंपाक करण्यासाठी, पाणी गरम करण्यासाठी, बरोबर? तसेच घरामध्ये प्रकाश मिळवण्यासाठी, औद्योगिक उपयोग करण्यासाठी, जे मोठे मोठे कंपन्या इंडस्ट्री असतात त्यामध्ये सुद्धा उष्णता उत्पन्न करावी लागते, त्यासाठी प्रकाश मिळवण्यासाठी जे पदार्थ जाळले जातात त्याला इंधन असे म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो, इंधनाचे 3 प्रकार असतात। कोणकोणते? एक म्हणजे घनरूप, दुसरे आहे द्रवरूप आणि तिसरे आहे वायुरूप। घनरूप या इंधन प्रकारात कोळसा असतो, द्रवरूप या इंधन प्रकारात पेट्रोल डिझेल हे इंधन असतात आणि वायुरूप प्रकारात गॅस हे इंधन असते। कोळसा, आताच मगाशी मी तुम्हाला सांगितले की कोळशाच्या स्टोव वगैरे तयार करून मिळतात, ते सुद्धा आपण वापरू शकतो। पेट्रोल डिझेल, गाडीमध्ये पेट्रोल डिझेल टाकले की गाडी चालू होते। तसेच गॅस, घरामध्ये गॅस शेगडी आहे आपली, तर त्या गॅस शेगडीमध्ये तो गॅस पेटवण्यासाठी आपल्याला गॅस सिलेंडर लागते, तर त्या गॅस सिलेंडरमध्ये काय असते? गॅस असतो। तर असे इंधनाचे प्रकार आहेत, घनरूप, द्रवरूप आणि वायुरूप। तर आता यावरून तुम्हाला कळलेच असेल की इंधन कोणकोणत्या वस्तूंना इंधन म्हणतात? कोळसा, पेट्रोल, डिझेल, गॅस, लाकूड हे जे प्रकार आहेत यालाच आपण इंधन असे म्हणतो। तर या इंधनाची बचत कशी केली जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, तुम्हाला
या पाठामध्ये इंधन बचत या पाठामध्ये दिलेले आहे की इंधनाची बचत कशी करावी. इंधन पाहिजे तेवढेच वापरले पाहिजे, विनाकारण इंधन वाया घालवू नये. तर त्याची बचत कशी करावी तर तुम्हाला या पाठातून मी सांगणारच आहे. या पाठामध्ये दिनू आणि फातिमा या दोघांमध्ये संवाद दिलेला आहे आणि या संवादामध्ये इंधनाची बचत कशी करावी हे तुम्हाला सांगितले आहे. तर चला आता आपण पाठ बघूया. इंधन बचत. सर्वात आधी बघा, तुमच्यासमोर एक चित्र दिलेले आहे. चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? दिनू दिसत आहे, फातिमा दिसत आहे, तसेच गॅस शेगडी दिसत आहे. गॅसवर पातेले ठेवलेले आहे आणि दिनू काहीतरी करीत आहे. तसेच बघा, दिनूच्या मागे त्याची आई झोपलेली आहे. तिथं औषधं दिसत आहे आणि दोघांमध्ये काय संवाद चालू आहे तो आता आपण बघूया. दिनूची आई आजारी होती. तो स्वयंपाकघरात आईसाठी चहा करत होता. दारावरची बेल वाजली. त्याने दार उघडले तर समोर त्याची वर्गमैत्रीण फातिमा उभी होती. त्याने तिला घरात बोलावले. बघा, दिनूची आई आजारी होती. बघा, तुम्हाला चित्रात दाखवले दिनूच्या मागे इथे कोण झोपलेले आहे? त्याची आई झोपलेली आहे. तर ते म्हणून दिनूची आई झोपलेली होती. आणि दिनू काय करत होता तर तो स्वयंपाकघरामध्ये आईसाठी चहा करत होता. आई आजारी असल्यामुळे तो आईसाठी चहा करत होता. तो चहा करत होता तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि त्याने दार उघडले तर समोर कोण होते तर त्याची क्लासमेट, त्याची वर्गमैत्रीण फातिमा ही आलेली होती. दिनूने फातिमाला घरात बोलावले. दिनू म्हणाला, फातिमा ए बस. फातिमा म्हणाली, दिनू तू काय करतोस? बघा, फातिमा जेव्हा घरात आली तेव्हा फातिमाने दिनूला प्रश्न केला की दिनू तू काय करतोस? दिनू म्हणाला, आईसाठी चहा करतोय, तुझ्यासाठीही करू का? बघा, दिनू त्याच्या आजारी आईसाठी चहा करत होता आणि तो फातिमाला सुद्धा काय म्हणाला की तुझ्यासाठी सुद्धा चहा करू का? त्यावर फातिमा काय म्हणाली? फातिमा हसत हसत म्हणाली, नको, मी चहा घेत नाही. काय रे, 1 कप चहा करण्यासाठी एवढं मोठं पातेलं? बघा, फातिमाने चहा घेण्यासाठी नकार दिला आणि दिनूने चहा तयार करण्यासाठी जे पातेले ठेवलेले होते गॅसवर ते खूप मोठे पातेले होते आणि दिनूला चहा किती करायचा होता? फक्त 1च कप चहा करायचा होता आणि 1 कप चहा करण्यासाठी दिनूने एवढे मोठे पातेले गॅसवर ठेवलेले होते. आणि ते बघून फातिमा दिनूला म्हणाली की काय रे, 1 कप चहा करण्यासाठी एवढे मोठे पातेले घेतलेस तू? दिनू म्हणाला, काय बिघडलं? फातिमा म्हणाली, अरे, छोटं पातेलं घेतलं असतंस तर पाणी लवकर उकळलं असतं. बघा, मग दिनू फातिमाला म्हणाला की काय बिघडलं मी मोठं पातेलं घेतलं तर? मग फातिमा त्यावर काय म्हणाली की अरे, जर 1च कप चहा करायचा आहे तुला तर 1 कप चहा करण्यासाठी एवढ्या मोठ्या पातेल्याची गरज काय? ते पातेलं तापायला वेळ लागेल, बरोबर? जर तू छोटं पातेलं घेतलं असतं तर ते पाणी लवकर तापलं असतं, लवकर उकळलं असतं आणि चहासुद्धा लवकर झाला असता. यावर दिनू काय म्हणाला, हे माझ्या लक्षातच आलं नाही. बघा, दिनू म्हणाला, हे तर माझ्या लक्षातच आलेले नाही. त्यावर फातिमा काय म्हणाली, अरे, छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता आणि हो, इंधनाची म्हणजे गॅसचीही बचत झाली असती, समजलं? बघा, मग फातिमाने काय उत्तर दिले दिनूला की छोट्या पातेल्यामुळे तुझा 1 कप चहा लवकर झाला असता आणि त्यासोबतच इंधनाची म्हणजे गॅसची सुद्धा बचत झाली असती. बघा, मोठे पातेले ठेवल्यामुळे हे पातेले तापायला वेळ लागते आणि तुम्ही त्या पातेल्यामध्ये जर कमीत कमी पदार्थ शिजवत असाल
तर मोठ्या पातेल्याची गरज नाही, लहान पातेल्या ठेवून तुम्ही तो पदार्थ तयार करू शकतात. म्हणजे लवकर तयार होईल पदार्थ आणि गॅससुद्धा तुमचा वाचेल. हेच फातिमा दिनूला तेथे समजून सांगत होती. त्यावर दिनू काय म्हणाला? समजलं आणि लक्षातही आलं. दिनूने चहा कपात ओतला आणि आईला नेऊन दिला. बघा, मग दिनू काय म्हणाला फातिमाला की खरंच फातिमा, मला समजलं आणि लक्षातही आलं. यापुढे मी ही गोष्ट लक्षात ठेवेल. आणि दिनूने चहा कपात ओतला, म्हणजे दिनूचा चहा तयार करून झाला आणि त्याने तो आईला नेऊन दिला. तर अशा प्रकारे इंधनाची बचत कशी करावी हे तुम्हाला या पाठामध्ये समजून दिलेले आहे. बरोबर विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघा, तुम्हाला इथे स्वाध्याय दिलेला आहे. आता आपण स्वाध्याय बघूया. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. हा संवाद कोठे झाला? मगाशीच तुम्हाला सांगितले मी, हा संवाद स्वयंपाकघरात झाला. दिसत आहे तुम्हाला चित्रामध्ये, स्वयंपाकघरामध्ये दिनू आणि फातिमामध्ये संवाद झालेला आहे. संवादात किती पात्रे आहेत? संवादात 2 पात्रे आहेत, दिनू आणि फातिमा. आता तुम्ही म्हणाल येथे आईसुद्धा दिसत आहे, पण आई तर झोपलेली आहे. पण संवाद फक्त 2 पात्रांमध्ये, दिनू आणि फातिमा. दिनूला कशाचे महत्त्व पटले? दिनूला इंधनाच्या बचतीचे महत्त्व पटले. बघा, फातिमाने जेव्हा समजून सांगितले दिनूला, तेव्हा दिनूला इंधनाची बचत कशी करावी याचे महत्त्व पटले. प्रश्न दुसरा, खालील चित्रे पहा, त्याखालील वाक्ये वाचा, इंधन बचतीचे आणखी मार्ग सांगा. विद्यार्थी मित्रांनो, येथे बघा तुम्हाला चित्रे दिलेली आहेत, दिसत आहे तुम्हाला, आणि प्रत्येक चित्राच्या खाली वाक्ये दिलेली आहेत. ती वाक्ये वाचन करायची आहेत आणि यामध्ये इंधन बचतीचे अजून कोणते मार्ग, उपाय तुम्हाला सांगता येतील ते सांगायची आहेत. पहिले चित्र बघा, काय दिसत आहे तुम्हाला? स्टोव दिसत आहे. स्टोववर पातेले ठेवलेले आहेत आणि पातेल्यामध्ये पाणी तापत आहे आणि खाली वाक्य दिलेले आहे, पाणी तापवताना पातेल्यावर झाकण ठेवा. बरोबर. बघा, आता यामध्ये इंधन बचतीचा मार्ग काय आहे, यावर काय उपाय सुचवाल तुम्ही? पाणी तापले की वाफ वर येते. ही वाफ वाया जाऊ नये म्हणून पातेल्यावर झाकण ठेवावे, म्हणजे वाफेनेही पाणी लवकर तापते व इंधनाची बचत होते. बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे पाणी तापत आहे पण पातेल्यावर झाकण नाही, यामुळे वाफ निघून जात आहे, पाण्यावरची वाफ निघून जात आहे आणि पाणी तापायला वेळ लागत आहे. म्हणून काय करावे? जेव्हा पाणी तापवायला ठेवाल तुम्ही, तेव्हा त्या पातेल्यावर झाकण ठेवावे. झाकण ठेवल्याने काय होतं? वाफेने पाणी लवकर तापते आणि इंधनाची सुद्धा बचत होते. आता स्टोवमध्ये तुम्ही कोणते इंधन वापराल? रॉकेल. जर रॉकेल तुम्ही तिथे वापराल आणि जर तुम्ही पातेल्यावर झाकण ठेवले तर पाणी लवकर तापेल आणि तुम्हाला रॉकेल हे इंधनसुद्धा वाचवता येईल. पाणी तापवताना पातेल्यावर झाकण ठेवा, हा मार्ग इथे सांगायचा आहे. दुसरे चित्र बघा. चित्रामध्ये एक मनुष्य स्कूटर चालवतो आहे आणि एक मुलगी सायकल चालवत आहे. वाक्य दिलेले आहे, सायकलवरून प्रवास करा. काय वाक्य दिलेले आहे? सायकलवरून प्रवास करा. आता इथे इंधन कोणत्या वाहनाला लागत आहे सांगा बघू? बरोबर, स्कूटरला पेट्रोल हे इंधन लागत आहे.
स्कूटरला पेट्रोल हे इंधन लागते. सायकल हवेवर चालते, तिला इंधन लागत नाही, म्हणून सायकलने प्रवास केल्यास इंधनाची बचत होते. सायकलवरून प्रवास करा. बघा, इंधन स्कूटरला लागते. स्कूटर पेट्रोलशिवाय चालू शकत नाही. पण सायकलला इंधन लागते का? नाही. सायकल ही हवेवर चालते, त्यामुळे सायकलने प्रवास केल्यास तुम्हाला इंधनाची बचत करता येते. बरोबर? पुढील चित्र बघा. पुढच्या चित्रात काय दिसत आहे तुम्हाला? रेल्वे दिसत आहे, बस दिसत आहे, कार दिसत आहे, तसेच मोटरसायकल दिसत आहे. आणि खाली वाक्य दिलेले आहे, बसने रेल्वेने प्रवास करा. आता यावरून काय सांगता येईल तुम्हाला? वैयक्तिक वाहनाने प्रवास केला तर ठराविक इंधन लागतेच, परंतु बस अथवा रेल्वेमधून अनेक माणसे एकाच वेळी प्रवास करू शकतात, त्यामुळे इंधनाची बचत होते. बरोबर? बघा, वैयक्तिक इंधन म्हणजे मोटरसायकल, कार जर तुम्ही वापरत असाल तर इंधन तर तुम्हाला लागेलच. मोटरसायकलमध्ये आपण पेट्रोल टाकतो, कारमध्ये डिझेल टाकतो, तर त्यामुळे तुम्हाला इंधन लागणारच आहे. पण जर तुम्ही बस आणि रेल्वेतून प्रवास केला तर यामधून एकाच वेळी बरेचसे प्रवासी प्रवास करू शकतात आणि त्यासोबतच इंधनाची बचतसुद्धा करता येते. म्हणून बसने रेल्वेने प्रवास करा, हा मार्ग इथे सांगता येईल. पुढे बघा, पुढील चित्रात काय दिसत आहे तुम्हाला? सौर ऊर्जेचा वापर करा. बरोबर? सौर ऊर्जेचा वापर करा. अंघोळीसाठी, पाणी गरम करण्यासाठी गॅस अथवा घासलेट हे इंधन लागते, परंतु सूर्याची उष्णता मुबलक मिळते, त्यास आकार लागत नाही म्हणजे काय? पैसे लागत नाही. म्हणून सौर ऊर्जेचा वापर केल्यास इंधन वाचते. बघा, सौर ऊर्जा दिलेली आहे आणि यामुळे काय होते? अंघोळीसाठी पाणी गरम केले जाते. आता विद्यार्थी मित्रांनो, अंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी काही लोक गॅस वापरतात, काही लोक रॉकेल वापरतात. बरोबर? तर काही लोक चुलीवर पाणी तापवतात. पण आपल्याला जर सूर्यापासून उष्णता मुबलक प्रमाणात मिळत असेल तर आपण सौर ऊर्जेचा वापर केला पाहिजे आणि यामध्ये आपण गॅस, रॉकेल, लाकूड हे इंधन वाचवले पाहिजे. म्हणून सौर ऊर्जेचा वापर करावा. हे मार्ग येथे सांगता येतील. समजले सर्वांना? पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 3. खालील साधने ओळखा. ही साधने वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? यापैकी कोणते साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधन बचत होते? ते घरी चर्चा करून सांगा. इथे तुम्हाला साधने दिलेली आहेत, भरपूर साधने दिलेली आहेत. या साधनांना कोणते इंधन लागते ते तुम्हाला सांगायचे आहे आणि इंधन बचत करण्यासाठी तुम्हाला कोणते साधन उपयुक्त आहे हे तुम्ही चर्चा करून सांगायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, येथे बघा, फर्स्ट नंबरचे चित्र दिलेले आहे. कोळसा शेगडी. मी तुम्हाला आताच सांगितले की बाजारामध्ये कोळशाच्या शेगड्या उपलब्ध असतात, त्यामध्ये कोळसा वापरला जातो. या शेगडीसाठी कोळसा हे इंधन वापरले जाते. दुसऱ्या चित्रात बघा, स्टोव दिलेला आहे. स्टोवमध्ये आपण कोणते इंधन वापरतो? बरोबर, रॉकेल हे इंधन स्टोवमध्ये वापरले जाते. 3 नंबरचं चित्र बघा, चूल दिलेली आहे. चुलीमध्ये लाकूड पेटवले जाते. बरोबर, तर चुलीसाठी लाकूड हे इंधन वापरतात. 4 नंबरच्या चित्रामध्ये गॅस शेगडी आहे. गॅस शेगडीसाठी तुम्हाला काय लागते? गॅस सिलेंडर म्हणजे गॅस लागतो. येथे गॅस हे इंधन वापरले आहे. पुढील चित्रात बघा, गोबर गॅस. गोबर गॅस दिलेले आहे. गोबर गॅससाठी शेण हे इंधन वापरले जाते.
पुढील चित्रामध्ये सौर चूल दिलेली आहे. सौर चूल सूर्याच्या प्रकाशात ठेवून अन्न शिजवले जाते. यासाठी सूर्यप्रकाश हे इंधन वापरले जाते. आणि शेवटच्या चित्रामध्ये विजेची शेगडी दिलेली आहे आणि याच्यासाठी तुम्हाला काय लागते तर वीज लागते, बरोबर. तर अशा प्रकारे तुम्हाला येथे भरपूर साधने दिलेली आहेत. प्रत्येक साधनासाठी कोणते इंधन वापरले आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगितले. आणि यापैकी उपयुक्त इंधन कोणते असे तुम्हाला वाटते? माझ्या मते सौर चूल हे इंधन उपयुक्त आहे. कारण सौर चूल हे वापरण्यासाठी आपल्याला कोणते इंधन लागते तर सूर्यप्रकाश या इंधनाची आपल्याला गरज असते. आणि सूर्यप्रकाश तर हा मिळतोच आपल्याला, त्याला पैसे लागतात का? नाही. तर सौर चूल हे इंधन उपयुक्त आहे. समजले सर्वांना? अशा प्रकारे येथे तुमचा हा स्वाध्याय संपला. विद्यार्थी मित्रांनो, खाली बघा, वाचू आणि हसू. येथे तुम्हाला एक जोक्स दिलेला आहे. हा जोक्स सनी आणि आईमध्ये आहे. चला तर आता आपण जोक्स वाचूया. सनी म्हणाला, आई, वाढदिवसाला मी तुला आरसा देणार आहे. बघा, सनीच्या आईचा वाढदिवस. सनी आईला म्हणाला की मी तुला तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी आरसा देणार आहे. आई म्हणाली, अरे सनी, पण आपल्याकडे आहे ना आरसा. त्यावर सनी काय म्हणाला, अगं आई, तो मगाशीच माझ्याकडून फुटला ना. बघा, आहे ना जोक्स. बघा, सनीच्या मागे आरसा फुटलेला आहे. आई त्याला रागवू नये म्हणून तो आईला म्हणत आहे की मी तुझ्या वाढदिवसाला आरसा देणार आहे. पण आई म्हणाली, आरसा तर आहे आपल्याकडे. मग सनी काय म्हणाला की तो माझ्याकडून फुटला ना, म्हणून मी तुला परत आरसा देणार आहे की नाही जोक्स. तर अशा प्रकारे इंधन बचत हा पाठ आपला येथे समाप्त होत आहे. थँक्यू.